चला स्वप्नील जर राऊत फलंदाज पाठवा. टीम मीटिंग काय असेल ते पूर्ण करा लवकर आणि फलंदाज पाठवायचे आहेत आपण. कुठला योग बॉल द्या बॉल. हॅलो 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 थँक्यू. तर आपण मॅचकडे वळूया. एक मोठी लढत मात्र या राऊताई प्रीमियर लीग 2022 आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना राधाई गुडलक संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकला, परंतु त्याच्यानंतर मात्र एक टफ मॅच होणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे. कारण की दोन बलाढ्य संघ आता एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. स्वप्नील राऊत वर्सेस विजय राऊत अशी लढत मात्र इथे आता मैदानावरती रंगली जाते. दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे आणि बरेचसे क्रिकेट खेळलेले बरेचसे अनुभवी खेळाडू आता दोन्ही संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतील. हा जेवढं असतील तेवढे खेळवा. प्रीमियर लीग आहे, आपण मजा मस्तीसाठी टुर्नामेंट खेळतोय, सगळ्यांना खेळायची संधी मिळावी असाच उद्देश आहे या प्रीमियर लीगचा. सगळे खेळले तरी चालतील, काय प्रॉब्लेम नाही. जेवढे असतील 12-15 खेळवा. तो देखिए फिर से एक बार सभी दर्शकों का स्वागत करता हुआ ले चलता है मैदान की ओर. एक बहुत ही बेहतरीन मुकाबला मैदान में जारी होता हुआ नजर आएगा. प्रीशा 11 बनाम टीम कैवल 11 के बीच जब टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला लिया गया है प्रीशा 11 की तरफ से. तो वही बल्लेबाजी करने के लिए सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान में दाखिल हो चुकी है. स्वप्निल राउत और उनके साथ प्रणय राउत ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी. वही शिवसंघर्ष भोपाल टीम के मलिंगा जिन्हें कहा जाता है, वही अविनाश गाड़ी गेंदबाजी मार के ऊपर आ चुके हैं. सिंगल के साथ इस सत्र की शुरुआत होती हुई नजर आई. एक टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर अविनाश गाड़ी पहली P1 की पावर प्ले की ओवर यहाँ पे डालते हुए नजर आ रही है. अभी टीम प्रीशा 11 की तरफ से देखिए टीम ओनर विजय राउत फील्डिंग करते हुए नजर आ रहे हैं. मिडॉन के क्षेत्र में अच्छी फील्डिंग सजाई गई है. इस ओवर की दूसरी गेंद लेके देखिए हल्के हाथों से खेला है. प्रणय राउत जानते हैं अविनाश घाटे काफी बेहतरीन खिलाड़ी है, काफी मंझा हुआ है खिलाड़ी, गेंदबाजी की अच्छी कला इनके पास है. ऐसे में शुरुआती दौर में जल्दबाजी करने की कोशिश नहीं की जा रही, हल्के हाथों से खेला. एक डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति होती हुई. आउटसाइड द ऑप्शन देखिए शुरुआत अच्छी करने के बाद दिशा और लाइन से भटकते हुए अविनाश घाटे नजर आ रही है. पहली गेंद पे सिंगल, दूसरी गेंद डॉट, तीसरी वाइड के साथ अतिरिक्त रन टीम के खाते में जोड़ा जाएगा. टीम का टोटल है 2 रन स्कोर कार्ड के ऊपर. पहली पावर प्ले की ओवर जारी है. देखिए प्रहार तो किया गया, हेलीकॉप्टर ऊंचाई ज्यादा है. भावेश हमारे गेंद के ऊपर आते हुए शानदार कैच हो सकता था, लेकिन लास्ट मोमेंट पे ये कैच
छूटता हुआ नजर आया। भावेश देखिए जो स्कोरर की भूमिका में हमारे साथ जुड़े गए थे, काउ कॉर्नर रीजन में फील्डिंग कर रहे थे, भाग के आए, कैच लपकने की कोशिश, लेकिन कैच छोड़ा गया प्रणय राउत का। और ये कैच महंगा भी साबित हो सकता है क्योंकि प्रणय राउत एक अच्छे खिलाड़ी है, उनका कैच छोड़ा गया। कितना महंगा साबित होगा आने वाले ओवर में पता चलेगा। स्वप्निल राउत खुद टीम के ओनर है, खुद टीम के कप्तान, बल्ला लेके मैदान में चल पड़े हैं, लेकिन अविनाश घाटे देखिए बार बार गलती करते हुए नजर आ रहे हैं। आउटसाइड द लेग स्टंप एक और वाइड गेंद, वाइड के साथ टीम के खाते में एक और रन जुड़ता हुआ। 4 रन है टीम का टोटल। हल्के हाथों से खेला, फ्लिक करना चाहते थे, कलाइयों का इस्तेमाल, लेकिन बल्ले का किनारा लेके शॉर्ट मैदान में वहां पे अच्छी फील्डिंग का मुजाहरा फील्डर के द्वारा किया गया। तब तक मात्र 1 रन यहाँ पे टीम के खाते में जुड़ता हुआ नजर आएगा। अविनाश घाटे अब तक अच्छी गेंदबाजी करे, जिन्होंने 4 गेंदें अब तक डाली है, 5 रन अब तक अपनी गेंदबाजी के ऊपर खर्च किया। हालांकि एक भी विकेट उन्हें अब तक नहीं मिला है, लेकिन रनों पे अंकुश लगाने का काम इस गेंदबाज के द्वारा किया गया। फिर से एक बार खराब गेंद और अब सोचने पे मजबूर कर दिया अविनाश घाटे। एक अच्छी गेंद डाल रहे, उसके बाद एक हाँ 1 रन है इस गेंद पे, 1 रन फेयर डिलीवरी है। स्ट्राइक कशाला चेंज केली? ये आखिरी गेंद भी डॉट जाती है, इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। बहुत ही अच्छा स्पेल यहाँ पे आप अविनाश घाटे इनका पहले ओवर में खत्म हुआ। पीवन की पावर प्ले की ओवर में रन जुटाए वो पहले बल्लेबाजी करते हुए केवल 11 टीम का टोटल है 5 रन स्कोर कार्ड के ऊपर विदाउट लॉस। हालांकि एक भी विकेट उन्होंने अब तक नहीं गंवाया है। 5 टीम का टोटल 18 गेंदों का खेल इस सत्र में अभी भी बचा हुआ। देखिए अच्छी गेंदबाजी की गई। अविनाश घाटे जो एक प्रमुख गेंदबाज है प्रीशा 11 टीम के, और उन्होंने अपनी जिम्मेदारी बखूबी निभाई। 5 रन केवल अपनी गेंदबाजी में खर्च करते हुए नजर आए, जहां पे 5 है टीम का टोटल। तो देखिए गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए बहुत शुक्रिया खुद की पहली टीम की तरफ से दूसरी ओवर लेके भावेश गेंदबाजी मार के ऊपर आ चुके हैं अपनी पहली टीम की तरफ से दूसरी ओवर लेके। अमूमन वो हमारे साथ पेन लेके स्कोर बुक पर अपना जलवा दिखाते हैं, लेकिन अब गेंद के साथ देखिए मैदान में कैसा जलवा दिखाएंगे ये देखना जरूरी। हमारे मुन्ना राउत देखिए उनको कुछ तो कान मंत्र देखिए आ चुके हैं, क्या कहा पता नहीं, लेकिन देखते हैं कैसे गेंदबाजी करते हैं पता चलेगा। क्या उन्होंने दिया हुआ कान मंत्र यहाँ पे अच्छा साबित होता है उनकी टीम के लिए। लेकिन स्वप्निल राउत देखिए मैदान में स्टाइलिश स्वप्निल राउत पोज में खड़े थे, लेकिन अब वो वापस आ चुके। देखिए उन्हें पता है कि रन अब बनाने। भावेश की पहली गेंद अतिरिक्त उछाल आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर का इशारा, दोनों हाथ हमारी तरफ दिखाते हुए, यानी कि वाइड गेंद। शुरुआत एक वाइड के साथ इस ओवर की होती हुई नजर आ रही है भावेश इनकी तरफ से। देखिए छोटे कद का खिलाड़ी है, लेकिन क्रिकेट में कद कैसा भी हो, लेकिन कद अपने खेल से तय किया जाता है। भावेश अच्छी गेंदबाजी करते तो उनका कद जरूर बढ़ेगा। प्रयास तो किया गया, ऑन साइड के ऊपर बड़ा शॉट लगाना चाहते थे, लेकिन एंड मोमेंट में वहां पे गेंद पलटती हुई नजर आई। रनआउट का मौका था, लेकिन 1 रन तब तक दोनों बल्लेबाजों ने दौड़ के पूरा किया। इस सिंगल की मदद से अब टीम का टोटल 6 के ऊपर 7 रनों के ऊपर पहुंचता हुआ नजर आएगा। देखिए शुरुआत जिस तरीके की होनी चाहिए थी उस तरीके की शुरुआत अब तक नजर नहीं आ रही है। हालांकि गेंदबाजी अब तक अच्छी हुई है। एक और गेंद यहाँ पे प्रणय राउत देखिए इनका ही कैच छोड़ा था और जले पे नमक छिड़कने का काम किया गया है। लॉन्ग ऑफ के ऊपर से एक और 6 रन, शानदार छक्का। देखिए भावेश इनकी गेंदबाजी पर प्रहार किया जा रहा है, उनको दबाव में डालने का प्रयास बल्लेबाजों के द्वारा। छक्का लगाने के बाद हल्के हाथों से खेला, रनआउट का मौका। जल्दी का काम शैतान का होता है, शेर सलामत तो पगड़ी 50। छक्का आपने लगाया था, ये रन लेने की कोई जरूरत नहीं थी, लेकिन
जाना पड़ेगा वापस, खुद के पैरों पर मारी है कुल्हाड़ी, पहला झटका यहाँ पे लगता हुआ। देखिए पहला विकेट गिरने के बाद नए बल्लेबाज दाखिल हो चुके, नंबर 3 पे 9 सेकेंड पे अजय राउत देखिए दाखिल हो चुके हैं। भावेश छक्का खाने के बाद एक रनआउट के रूप में विकेट अपने नाम करते हुए नजर आए। ऑन साइड के ऊपर लॉन्ग ऑन में इस शॉट को खेला था, रन जुटाने की कोशिश और मात्र एक सिंगल से यहाँ पे संतुष्टि करनी पड़ेगी। स्वप्निल राउत जो अचानक मुरपाड़ा की टीम में खेलते हुए पिछले कुछ सालों में अगर उनका दौर की बात करें तो वो एक काफी बेहतरीन बल्लेबाज थे, एक हार्ड हिटर थे, लेकिन अब उतनी उनकी प्रैक्टिस अब नहीं है, जिस वजह से अब जो स्वप्निल राउत की पहले बल्लेबाजी थी वैसी बल्लेबाजी में धार अब उनकी नहीं दिखाई दे रही है, क्योंकि ये बार बार उनके द्वारा प्रयास किया जा रहा है लेकिन प्रयास में सफलता उनको मिलती हुई नजर नहीं आ रही है। इस गेंद पे कोई रन नहीं, एक डॉट गेंद वाइड गेंद है मुझे लगता है, और 15 है टीम का टोटल। फिर से एक बार खराब गेंद, देखिए भावेश को सोचने पे मजबूर किया है। एक और ऑफसाइड के बाहर एक और वाइड गेंद, एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई 1 रन के साथ टीम के टोटल में बढ़ोतरी होती हुई अब 16 है टीम का टोटल। देखिए जिस तरीके का ये मुकाबला होना चाहिए था, एक रफ एंड टफ फाइट, वैसा होता हुआ अब तक तो नजर नहीं आया है, क्योंकि अब तक तो ना ही उतने छक्के चौके लगे, ना ही उतने विकेट आए हैं। एक रोमांचक मुकाबले की सभी दर्शकों को उम्मीद है, लेकिन उम्मीद को पूरा करना है तो अब जलवा दोनों तरफ से दिखाना होगा जरूरी। क्रॉस लाइन खेलने का प्रयास, शॉट थर्ड में वहां पे गेंद ट्रेवल करते हुए लेग बाइस का अंपायर का इशारा, नंबर 1 यानी कि 1 रन इस गेंद पे मिलता हुआ काफी समय के बाद टोटल आगे जाएगा। एक गेंद बची है, 5 गेंद हो चुकी है, 17 पे टीम का टोटल। 17 पे खतरा, अमूमन हम ऐसा कहते हैं, लेकिन खतरे को पार करने की ताकत है स्वप्निल राउत में, लेकिन वो ताकत को अब दिखाना होगा। ये देखिए फ्लिक किया है, कलाइयों का अच्छा इस्तेमाल, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहरा अभी उनके द्वारा किया गया है। रन उन्होंने अपनी टीम के लिए बचाए, लेकिन ये देखिए भागे ही नहीं, अब भागे ही नहीं तो फिर रन कैसे पूरा होगा। रनआउट के रूप में देखिए स्वप्निल राउत इनका विकेट गिरता हुआ, दूसरा झटका यहाँ पे टीम कहबल 11 को दिया जाएगा। सनी साहेब देखिए 2 विकेट अब गिर चुके हैं।
2 ओवर का खेल यहाँ पे पहले ओवर में समाप्त होता हुआ नजर आया पहले सत्र में, और 2 ओवर का खेल होने के बाद 2 विकेटों के नुकसान पर 18 रन है टीम का टोटल। अब दोनों ही नए बल्लेबाज है। स्ट्राइकिंग एंड पर अजय राउत है, नॉन स्ट्राइक एंड पर अभिजीत राउत नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए मैदान में दाखिल हो चुका है। वो अभी गेंदबाजी मार्ग के ऊपर खुद की पहली टीम की तरफ से तीसरी ओवर फेंकते हुए नजर आए। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला गया और मात्र ड्राइव किया, सिंगल पूरा किया जाएगा, और इस सिंगल के साथ टीम के टोटल में बढ़ोतरी होती हुई फिर से एक बार नजर आएगी। एक के साथ टोटल आगे जाएगा 19 रनों के ऊपर। अभिजीत राउत अब सेकंड गेंद पे ऊपर। देखिए अभी अच्छी गेंद उनके द्वारा फेंकी गई है। अभिजीत राउत, इनको लगा होगा कि शायद ये गेंद वाइड हो सकती है, लेकिन वाइड नहीं है, फेयर डिलीवरी, और इस गेंद पे कोई रन नहीं, यानी कि एक और डॉट गेंद की समाप्ति। पहले पे सिंगल, दूसरी गेंद डॉट। ये देखिए, ओहो क्या क्लासिकल स्ट्रोक यहाँ पे खेला गया है, और लाजवाब वन ऑफ द बेस्ट स्ट्रोक्स ऑफ द डे ये कहा जाएगा। अभिजीत राउत उनके बल्ले से आता हुआ नंबर 6 एक शानदार छक्का, और इस छक्के के साथ टोटल में तेजी से बढ़ोतरी होगी, क्योंकि हमें बताते हैं कि 25 रन है टीम का टोटल। 25 रन है टीम का टोटल। अभिजीत राउत देखिए क्या क्लासिकल स्ट्रोक उन्होंने खेला, और उन्होंने भी बताया कि भाई उतनी भले प्रैक्टिस न हो, लेकिन अभी भी उतने अच्छी शॉट में लगा सकता हूँ, उतनी बल्ले से कमाल दिखा सकता हूँ, और अपने पहले गेंद पे उन्होंने जौहर दिखा दिए है। देखिए अब रिवर्स स्वीप, सीधी उंगली से गेंद निकल रहा था, ऐसे में उंगली टेढ़ी करने की कोई जरूरत नहीं थी। दुबारी तलवार को मयान से निकाला, लेकिन तलवार में धार नहीं थी, इसकी वजह से गेंद विकेटों पे जाकर लगी, और अभिजीत राउत इनका विकेट गिरता है। तीसरा झटका यहाँ पे दिया जाएगा डबल 11 टीम को। तो देखिए नए बल्लेबाज अभी दाखिल हो चुके हैं। बाएं हाथ के बल्लेबाज अभी ये गेंद थी ऑन साइड के ऊपर, इस गेंद को खेला गया लॉन्ग ऑन क्षेत्र में, गेंद ट्रेवल करते हुए सिंगल पूरा किया गया, दूसरे की कोशिश, और आसानी से यहाँ पे 2 रन देखिए पूरे किए जाएंगे, और इन 2 रनों के साथ टीम का टोटल अब आगे जाएगा 27 रनों के ऊपर। इस ओवर की अब तक गेंदों के बारे में सोचा जाए तो 5 गेंदें हो चुकी है, आखिरी गेंद इस ओवर की अब बची होगी। फिर से एक बार प्रयास देखिए, बाएं हाथ के बल्लेबाज है, दोनों ही गेंदें उन्होंने अपने बल्ले से अच्छी कनेक्ट की है। थोड़े से अविनाश घाटी फंबल होते हुए और नजर हटी, दुर्घटना घटी, जैसे ही मौका देखा मौके पे दौड़ के सिंगल को कन्वर्ट किया डबल में। इस गेंद पे 2 रन आते हुए 2 रन के साथ ओवर नंबर 3 का यहाँ पे खेल समाप्त होता हुआ नजर आएगा पहले सत्र में, और 3 ओवर के बाद टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर नजर आ रहा है 3 विकेटों के नुकसान पर 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए अविनाश घाटे इनका प्रमोशन हो चुका है। हमेशा विकेट कीपर के पीछे वो फील्डिंग करते थे, लेकिन आज उन्हें बाउंड्री लाइन पर तैनात किया गया है क्योंकि ओवर उन्हें अच्छी डाली है, केवल 5 रन खर्च किए। ऐसे में प्रमोशन तो उनको मिलना ही चाहिए,
देखिए हमेशा विकेटों के पीछे, लेकिन आज तो देखिए आखिरी ओवर के लिए आर यानी कि रितेश राउत आ चुके हैं। गेंद उन्होंने अपने हाथ में ली है। एक का रितेश राउत देखिए आ चुके हैं। पहली गेंद उनके द्वारा अजय राउत उन्होंने बल्ला चलाया है, लेकिन देखिए अभी मौजूद है लॉन्ग ऑफ क्षेत्र में। एक समय ऐसा लगा कि गेंद चलने के लिए जा सकती है, लेकिन खराब कलेक्शन, थ्रो तो अच्छी थी लेकिन खराब कलेक्शन यहाँ पे किया गया, जिसकी बदौलत सिंगल को डबल में कन्वर्ट किया गया है। देखिए ऐसे रन महंगे साबित हो सकते हैं। अब प्रीशा 11 के खिलाड़ियों को यहाँ पे समझना होगा कि क्रिकेट में एक एक रन का महत्व बहुत माना जाता है। ऐसे में रनों को बचाना आपको होगा, विकेटों को निकालना होगा। ऐसे रन गवाएंगे तो कहीं ना कहीं रनों का पीछा करते हुए आपको दिक्कतें पैदा हो सकती है। अजय राउत उन्होंने बल्ला चलाया है और ये ऊंचाई भरा लंबाई भरा शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से नंबर 6, एक शानदार छक्का अजय राउत उनके बल्ले से दिखाई देता हुआ। और इस छक्के की मदद से टोटल में तेजी से बढ़ोतरी होती हुई नजर आएगी। रनों का रन है स्कोरबोर्ड के ऊपर 37 रन 37। रितेश राउत देखिए शुरुआती गेंदों में थोड़े से महंगे साबित होते हुए नजर आ रहे हैं, लेकिन अच्छा कमबैक किया है। ईट का जवाब रितेश राउत ने पत्थर से दिया है, क्योंकि एक बड़ी मैच है। देखिए बिग फाइट, और ऐसी स्थिति में दोनों ही तरफ से प्रयास होते हैं, दोनों ही तरफ से खेल अच्छा साबित हो सकता है, क्योंकि वन साइड ये मुकाबला नहीं होगा, इसमें कोई दोहरा ही नहीं है। फिर से एक बार फुलर लेन की गेंद थी, स्लॉट में फेंका था, प्लॉट पर भेजने की कोशिश, अजय राउत चकमा खा चुके हैं। विकेट कीपर के दस्तानों में पहुंचते भी तब तक कोई रन नहीं। शुरुआती 2 गेंदों में 8 रन खर्च करने के बावजूद अगली 2 गेंदें रितेश राउत उनकी दौड़ जा चुकी है, जिसकी वजह से रनों पर अंकुश लगाया गया है। टोटल वही रुका हुआ 37 रनों के ऊपर। वॉकआउट में फेंकी हुई गेंद ऑफसाइड के ऊपर। देखिए अभी गेंद के ऊपर भागते हुए बहुत ही बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, सिंगल तो पूरा किया गया। दूसरे की कोशिश, खराब थ्रो, और 2+4 ऐसे 6 रन, 2+4 6 रन है इस गेंद पे। किती रन? 6 बोला 7 पाहिजे ना। रन किती विचार? अंपायर 6 कितने रन है? 6 रन ना, 6 रन है ना। हाँ वही हम कह रहे थे, 2 पूरे किए गए और उसके बाद चला गया, मतलब 6 ही रन मिलेंगे। तो देखिए इन 6 रनों के साथ छक्का तो नहीं लगा, लेकिन रन तो उतने ही मिले, आधा डजन रन, और 6 रनों की मदद से अब टीम का टोटल फिर से एक बार आगे जाएगा। 43 रन 43। पहले मुकाबले में 46 बने थे, यहाँ पे 43 तक तो टीम पहुंच चुकी है। देखिए क्या रफ्तार से बल्ला यहाँ पे अजय राउत घुमा रहे हैं, लेकिन अंपायर का इशारा वाइड का आता हुआ, वाइड के साथ यहाँ पे अतिरिक्त रन टीम के खाते में जोड़ा जाएगा। रितेश राउत जिन्होंने शुरुआत खराब की थी, उसके बाद उन्होंने कमबैक किया था, 2 गेंदें फेंकी थी, ऐसा लगा था कि आप ओवर अच्छी तरीके से समाप्त कर पाएंगे, लेकिन उसके बाद उनको प्रहार चढ़ाया गया, जिस वजह से अब रनों का अंबार यहाँ पे लगता हुआ नजर आ रहा है। 44 रन है टीम का टोटल। प्रयास तो किया गया है, आखिरी गेंद इस सत्र की राउत का मौका था, लेकिन एक रन तो पूरा किया गया। दूसरे की कोशिश, लेकिन एक ही रन से यहाँ पे संतुष्टि करनी पड़ेगी। इस 1 रन के साथ पहले सत्र का खेल यहाँ पे समाप्त होता हुआ। पहले बल्लेबाजी का न्योता कबूल करने के बाद करवल्ला 11 का टोटल है 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब प्रीशा 11 के सामने यहाँ पर लक्ष्य लगा गया है, अगर उनको ये मुकाबला जीतना है और शुरुआत एक जीत के साथ करनी है इस राउत वाली प्रीमियर लीग में, तो उनको बनाने हैं 24 गेंदों में 46 रन। अच्छे बल्लेबाज जरूर है प्रीशा 11 के खेमे में, लेकिन उतने ही अच्छे गेंदबाज है स्वप्निल राउत उनकी कैवरले 11 की टीम में। तो देखिए गेंदबाजी करते हुए स्वप्निल राउत अपनी टीम के लिए जीत दिला पाएंगे, या फिर रितेश राउत, विजय राउत उनकी ये टीम प्रीशा 11 बल्लेबाजी करते हुए रनों को बना के जीत अपने पाले में ले जा जाएगी। ये देखना जरूरी, ये पता चलेगा आने वाले सत्र में। जरूरत है 24 में 46 रनों की।
बॉलिंग गोलंदाज आलेत. आर्यन 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 पहिला चेंडू आहे, सुरेख पद्धतीने चेंडू कट केला जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे डीप फाइंडिंग मध्ये चेंडू पास होता. निलेश जारड निलेश तराड बघा अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतायत ते. फलंदाजी पण त्यांनी चांगली केली होती. दोनच चेंडू वाट्याला आले, जास्त मिळाले असते तर मारले असते त्यांनी, पण कमीच चेंडू आले त्याच्यामुळे त्यांना तितकंसं फलंदाजी दाखवायची संधी मिळाली नाहीये. पण आता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतून ते दाखवत आहेत की क्षेत्ररक्षक सुद्धा मी चांगलं करू शकतो. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि 2 धावांनी या सत्राची सुरुवात होताना पाहायला मिळते. 46 धावांचा पाठलाग करायचा, 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या जातात. आर्यन चांगला रनअप आहे या गोलंदाजाचा. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु बॅटीच्या खालून चेंडू गेला पंच सांगतायत आणि हा चेंडू निर्धाव आहे. स्ट्रॉंग अपील केली असती तर कुठे ना कुठेतरी थोडासा इकडे तिकडे होऊ शकलं असतं, परंतु अपीलमध्ये तितकासा उत्साह नव्हता आणि त्याच्यामुळे पंचांना इझी गेलं या चेंडूवरती डिसिजन देणं. आर्यन चांगला रनअप आहे, एक युवा गोलंदाज आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न प्रसाद राऊत यांचा आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये फटका मारायचा होता, परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. बाबूशाह सर अमिषा नेहमी म्हणतात की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्त्वाचं आहे, परंतु त्या फुटवर्कचा वापर करून जरी चेंडू खेळायचा होता तरी संपर्क झाला नाहीये आणि आणखी एक चेंडू इथे निर्धाव जातोय. 3 चेंडू संपलेत, 2 धावा धावफलकावरती. 24 चेंडू 46 ची गरज होती, आता 21 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. वारंवार फुटवर्कचा वापर केला जातो. स्वप्नील राऊत गोटी नेमे सरळ एष्ट्या उद्ध्वस्त करतात. प्रशांत राऊत अतिघाई संकटात जाईल. पहिला हादरा प्रसाद राऊत यांच्या पारीचा अंत. आणि आता बघा भाऊ वर्सेस भाऊ. आता मैदानावरती घरात एकमेकांच्या सोबत राहत असतात, परंतु आता एकमेकांच्या विरोधी संघात आहेत आणि अशामध्ये आता एकमेकांना आउट करण्याविषयी विरोधात ते रणनीती बनवणार आहेत. मोठा भाऊ मला वाटतं भावेश स्ट्रायकिंग एंडवरती भावेश मोकल आणि आर्यन मोकल बघा चांगली गोलंदाजी करतात. छोट्या भावाने आतापर्यंत 4 चेंडूवरती 2 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलाय. मोठ्या भावांनी गोलंदाजी करताना थोडीशी खराब कामगिरी जरी केली असली, परंतु त्या कामगिरीला आता जर भरून काढायचं असेल तर धावा जमवणं गरजेचं आहे. छोटा भाऊ वरचढ ठरणार की मोठा भाऊ बघणं गरजेचं. आर्यन वर्सेस भावेश क्लास फटका आहे, परंतु सुरेश जेल बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह आणि भावेश मोकल यांच्या पारीचा अंत. दुसरा झटका. आयोजनामध्ये एक कमतरता आहे तर ती बाबूरावची कमतरता आहे. अनाउन्समेंट बाबूरावची कमतरता आहे. कर अनाउन्समेंट. आणि इथे आर्यन यांची चांगली गोलंदाजी सुरू आहे. मोठ्या भावाचा बळी त्यांनी घेतलाय. त्याच्यानंतर मात्र इथे आता स्वतः संदीप दादा मात्र फलंदाजी करण्यासाठी गेले. त्या शेतकरी कामगार पक्षाचे एक चांगले कार्यकर्ते, त्याचबरोबर रसायन युथ फेस्टिवल जो आपण पाहत असतो त्याचे एक मुख्य आयोजक सुद्धा आहेत आणि ते मात्र आता बॅट घेऊन गेलेत फलंदाजी करण्यासाठी. बघूया कशा प्रकारे ते फलंदाजी करून. इथे बघा फिरून मारलाय. संदीप मात्र सांगतायत की राजकारणात आम्ही खेळ करतो तो मैदानात काय करू शकत नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार.
आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. सुरुवात चांगली केली होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार विजयाच्या आशांना मात्र इथे आता उजाळा देताना पाहायला मिळतोय. प्रिशा 11 संघाच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार संघाला नेऊन ठेवतो 6 या आकड्यावरती. 24 चेंडू 46 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये आल्या 6, म्हणजे आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण इथे मात्र बनलंय. पहिला सामना चेसिंग करताना गमावला होता आणि पहिला सामना प्रथम फलंदाजी करून जिंकला होता राधाई गुडलक संघाने. इथे प्रथम फलंदाजी केली स्वप्नील राऊत यांच्या कैबल 11 संघाने, परंतु आपण प्रिशा 11 संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. जरी 18 चेंडू आणि 40 धावांची गरज असते, पहिल्या षटकामध्ये जरी 6 धावा आल्या असल्या तरी त्यांच्या फलंदाजांकडे ताकद आहे या धावा जमवण्याची, परंतु ती ताकद आता दाखवावी लागणार आणि या धावा जमवाव्या लागणार, कारण की रफ अँड टफ मॅच होणं गरजेचं आहे. उन्हाच्या तडाख्यामध्ये ही मॅच मात्र इथे गरमी वाढवताना होणार का हे बघणं गरजेचं. परंतु गोलंदाजी मार्कवरती प्रणय या राऊत मला वाटतं येताना आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आहेत रितेश राऊत. रितेश राऊत आता स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. प्रणय राऊत आले, चेंडू आपल्या हातामध्ये घेतला. रितेश राऊत यांना आता बॅटनी जलवा दाखवावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉकरमध्ये फेकलेला हा चेंडू होता. तिथे असं वाटलं होतं फलंदाजाला क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमा पार जातोय की काय, परंतु लास्ट मोमेंटला तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्याच्यामुळे या चेंडूवरती फक्त 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. त्या संदीपजी मात्रे यांनी या चौकाराने आपलं अकाउंट उघडलंय, परंतु अशाच अजून चौकारांची गरज आहे. ती प्रिशा 11 संघाच्या फलंदाजाने धावा जमवण्यासाठी पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. संघ पोहोचला गेलाय 8 या आकड्यावरती. 2 बाद 8 ही स्थिती आहे प्रिशा 11 संघाची. फलंदाजांना इथे मात्र धावा जमवायच्या प्रयत्नात हा चेंडू उंचावरून मारला आहे. अभिजित राऊत सुरेख झेल टिपतायत. रितेश राऊत यांच्या पारीचा अंत. आता मात्र कुठे ना कुठेतरी अडचणीत सापडलाय की काय अशी प्रश्नचिन्ह मात्र इथे विजय राऊत यांच्या संघासाठी निर्माण होत आहेत, कारण की फलंदाज बाद होत आहेत, धावा येत नाही आहेत. समीकरण बनलं येणारे 16 चेंडू आणि 38 धावांची विजयासाठी गरज. रितेश राऊत यांच्याकडून अपेक्षा होत्या, त्यांनी फटका चांगला मारला होता पण थोडीशी ताकद कमी पडली. थोडीशी ताकद अजून असती तर चेंडू सीमेपार जाऊ शकला असता, परंतु तिकडे अभिजित राऊत यांनी अतिशय चांगला झेल टिपला आणि रितेश राऊत यांना मात्र इथे माघारी परतावं लागले. तिसरा आदरा दिला गेला. धावसंख्येवरती धावा 8 असताना 16 चेंडू आणि विजयासाठी आता 38 धावांची गरज आहे. 16 चेंडू 38 धावा. प्रणय राऊत चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरी त्यांनी खर्च केल्या असल्या, परंतु त्याच्या पुढच्या चेंडूवरती 1 विकेट मात्र इथे त्यांनी मिळवली आहे. आता प्रतीक शिर्के सांगतायत की 2 सख्खे मित्र एकाच गाडीवरती फिरणारे. इथे मात्र आता अभि राऊत 9 सेकंडवरती, प्रणय राऊत गोलंदाजी करतायत. मित्र वर्सेस मित्र अशी लढत सुद्धा बघायला मिळाली पाहिजे. भाऊ वर्सेस भाऊ मध्ये तिकडे छोटा भाऊ जिंकला. कट करण्याचा प्रयत्न, चांगला झेल तिथे शॉर्ट पॉइंटला पकडला गेलाय. संदीप मात्रे यांच्या पारीचा अंत झाला गेलाय. 4था हादरा इथे मात्र दिला जातोय, तो म्हणजे प्रिशा 11 संघाला. फलंदाज बाद. हायट्रिकची संधी आहे, हायट्रिकची संधी, परंतु फलंदाजांनी चेंडू मारलाच नाहीये. ते पण टेन्शन मध्ये मारला तर विकेट न जावी.
त्याच्यामुळे चेंडू त्यांनी मारला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला, कोणतीही धाव नाहीये. हायट्रिकची संधी जरी गेली असली तरी प्रणय राऊत यांनी या 4 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत आणि आपल्या संघासाठी एक बहुमूल्य गोलंदाजी करताना आणि अतिशय चांगली किफायती गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. प्रयत्न केला जातोय, हवेत असलेला चेंडू झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला आहे. आधीच्या चेंडूवरती असता तर हायट्रिक पाहायला मिळाली असते, परंतु ओव्हर हायट्रिक झाली असं म्हणायला हरकत नाहीये. स्वप्नील राऊत चांगलं सेलिब्रेशन करतायत आणि अडचणीत सापडताना इथे मात्र आता तारे गर्दिशमध्ये आहेत की काय फ्रेश आयलंड संघाचे, असं मात्र इथे चिन्ह आता निर्माण होत आहेत. बिट्टू अविनाश घाटे आता बॅट घेऊन गेलेत. गोलंदाजी करताना 5 धावा त्यांनी खर्च केल्या. आता मात्र ते फलंदाजी करताना मैदानावरती कशी कामगिरी करणार हे पाहणं गरजेचं आहे. परंतु आता मित्र वर्सेस मित्र, प्रतीक शिर्के म्हणाले 2 सख्खे मित्र एकाच गाडीवरती फिरतात. आता मात्र आमने सामने आहेत क्रिकेटच्या मैदानात. बघूया मित्र वर्सेस मित्रामध्ये कोणता मित्र इथं मात्र वरचढ ठरून जिंकणार, प्रणय राऊत की अभि. शेवटचा चेंडू मला वाटतं या षटकातला शिल्लक आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. मित्र वर्सेस मित्र, पुन्हा रागात फेकलेला चेंडू आणि या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. प्रणय राऊत त्यांनी दाखवलं एका गाडीवरती फिरत असले तरी चेंडू मी काही सोपा टाकणार नाहीये आणि या शेवटचा चेंडू इथे निर्धाव गेला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 46चा पाठलाग करताना धावफलकावरती फक्त 8 धावा आहेत. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. संतोष राऊत आणि अमित राऊत यांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. प्रेक्षणीय लढत आहे का? प्रेक्षणीय मॅच रायगड ठाणा प्रेक्षणीय मॅच आहे. पुढची मॅच 40+ विजय राऊत आम्हाला सांगतात 40+ मॅच आहे. 40+, 50+ पण असायला पाहिजे होते, असतील मला वाटते. चला 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. जास्त वेळ घेऊ नका, सुरुवात करा. 19.00च्या सरासरीने इथे मात्र धावा जमवावं लागणार. समीकरण येऊन टेपला येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. अविनाश घाटे एका षटकामध्ये सुद्धा 38 मारू शकतात, एवढी ताकद त्यांच्यामध्ये. पण ती ताकद आता त्यांना 2 षटकांमध्ये दाखवावी लागणार. 5-6 षटकार जर त्यांनी मारले तर नक्कीच विजय राऊत कडून त्यांना पार्टी दिली जाणार. प्रयत्न केले जात आहेत, बरीच एज घेतली जाते आणि नशिबाचा चौकार इथे मात्र अविनाश घाटे यांच्या खात्यामध्ये जोडला जाणार आणि 4 धावांनी बऱ्याचशा अंतराने मात्र इथे धावसंख्येवरती आता वाढ होताना पाहायला मिळते. धावफलकावरती 46 धावांचा पाठलाग करताना धावा आहेत 12. विजयासाठी आता गरज आहे येणारे 11 चेंडू आणि 34 धावांची. अविनाश घाटे यांच्या खांद्यावरती धावांना जमवण्याची जबाबदारी आहे. प्रयत्न त्यांनी केला होता, सुरुवात मात्र इथे एका चौकाराने होताना आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू आणि विजयासाठी आता 34 धावांची गरज आहे. 11 चेंडू 34 धावा. अविनाश घाटे बॅट घेऊन मैदानावरती उभे आहेत. इकडे अजय राऊत गोलंदाजी करतात. हा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत आहेत. पंचांकडे दाद मागतायत, वाईड आहे, पण पंच बोलतायत की वाईड नाही आहे आणि चेंडू डॉट आहे. अविनाश घाटे यांना आता धावापेक्षा कर्मावर जास्त भर द्यावा लागणार. मनगटातली ताकद दाखवावी लागणार. जनता विद्यालय भोपाळाच्या मैदानावरती बरेचसे मोठमोठे फटके आमच्या गोलंदाजांना ते मारत असतात, पण इथे मैदानावरती जिथे गरज आहे तिथे आता मात्र त्यांना इथे फळी चालून धावा जमवणं गरजेचं आहे. सुरुवात एका चौकाराने केली होती, असं वाटलं होतं कुठे ना कुठेतरी या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येतील, पण त्याच्यानंतर मात्र इथे अजय राऊत यांच्या माध्यमातून धावांवरती अंकुश लगावण्यात आलाय. आउटसाईड द ऑप्शन नरेंद्र राऊत इशारा करतायत की हा चेंडू स्क्वेअर आहे आणि आता अवंतरच्या माध्यमातून एक्स्ट्रामध्ये वाढ होताना पाहायला मिळते. एका धावेने संघ पुढे पोहोचलाय 13 या आकड्यावरती. आता गरज आहे विजयासाठी येणारे 9 चेंडू शिल्लक असतील आणि 33 धावांची गरज आहे. 9 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, काही ते निघाय काही ते निशाणा, फळी तर फिरवतायत पण संपर्क होत नाहीये. आता अभि सांगतायत की जाऊ दे, लागत नाही तर स्ट्राईकच रोटेट करा, मी तरी मारतो. ते आले स्ट्राईक एंड वरती. या चेंडूवरती एक धाव घेतली जाते.
आणि या एका धावेने संघ 14 या आकड्यावरती पोहोचला जाणार. 32 धावांची अजूनही गरज आहे. सुरुवात खराब केल्यानंतर अजय राऊतने चांगलं कमबॅक केलंय. हा चेंडू लॉंगॉन मध्ये जातो. अभिजित राऊत धावतायत परंतु अखेरच्या क्षणी चेंडू सीमा पार पोहोचला गेलाय. या चेंडूवरती 4 धावा नोंदवल्या जातील. या 4 धावांनी इथे मात्र संघ पोहोचला आहे. तो म्हणजे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 18 धावा धावपलकावरती. शेवटचा चेंडू इथे पुन्हा एकदा मोठा फरक हवेत असलेला चेंडू आहे. अभिजित राऊत चेंडू खाली येत आहेत आणि आता मात्र झेल पकडण्याच्या प्रयत्नात झेल सुटला जातो. रितेश राऊत म्हणत असतील माझा पकडला याचा सोडला. या चेंडूवरती झेल सोडला आणि त्याच्यामुळे 2 धावा शेवटच्या चेंडूवरती घेतल्या जातील. 2 धावांनी 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय आणि 46 धावांचा पाठलाग करताना 20 धावा धावपलकावरती आहेत. 6 चेंडू आणि आता विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 6 चेंडू 26. मगाशी 6 मध्ये 28 पाहिजे होत्या. आता 6 मध्ये 26 पाहिजेत. जयेश म्हात्रे आता गोलंदाजी मार्फत आलेत. 6 चेंडू 26 धावांची गरज आहे. सुरुवात जर 2-3 मोठ्या फटक्यांनी झाली तर विजयाची आशा पल्लवित होणार. पण सुरुवातीला 2-3 चेंडू निर्धाव आले तर विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन नक्कीच पोहोचणार कैवल्य इलेव्हन संघ. इथे मात्र अविनाश घाटे यांनी प्रयत्न केलाय. पहिला चेंडू आहे आणि अभिजित राऊत लास्ट मोमेंटला सुरेख क्षेत्ररक्षण तिथे करतायत. ते थांबले, त्यांनी ओळखलं आणि त्याच्यानंतर मात्र चेंडू पकडला. 1 धाव चेंडूवरती मिळतीये पर इक्के दुक्के से काम चलने वाला नाहीये. मुकाबले को जीतना है तर चौकार षटकार लगावं लागणार. 5 चेंडू आणि आता 25 ची गरज आहे. 5-25. 5 चेंडूवरती 25 धावा. जवळजवळ प्रत्येक चेंडूवरती एका मोठ्या पटकेची मात्र इथे गरज आहे. स्वप्नील राऊत एस्टनच्या मागून गेम चेंजर मास्टर माइंड स्वप्नील राऊत क्षेत्ररक्षण सदत आहेत. टेन्शन नाही आता त्यांना. टेन्शन त्यांच्या डोक्यावरचं कमी झालंय कारण की गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. फुलटॉस चेंडू लॉलीपॉप आणि चेंडू जातो लॉंगलेग सीमा पार. दणदणीत 4 धावांचा हा चौकार. परंतु देर आहे, दुरुस्त आहे की नाही येणाऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला समजणार. 4 धावांनी संघ पोहोचला आहे 25 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 4 चेंडू 21 धावा. 1-2 अजून मोठे फटके आले तर मुकाबल्यामध्ये सामन्यामध्ये मजा येणार. अमित राऊत यांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. नाणेफेकीच्या कौलासाठी अमित राऊत यांना विनंती करतो आपण की या आपण. अभि राऊत यांनी प्रयत्न केला आहे. या चेंडूवरती कोणतीही धाव घेतली जात नाहीये. आता 3 चेंडू 21 ची गरज आहे. जवळजवळ हा सामना झोकलाय कैवल्य इलेव्हन संघाच्या बाजूने. आणखी एक निर्धाव चेंडू फक्त औपचारिकता बाकी आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 47चा पाठलाग करताना मॅच जिंकली. प्रणय राऊत खुश झाले. तिकडे